बालवाडीपासून उच्च शिक्षण मोफत असलं पाहिजे, ते समान असलं पाहिजे, ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे आणि ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. आम्ही आमची मुलं सरकारी शाळेत घालतो, शिक्षणाधिकारी स्वतःची मुलं सरकारी शाळेत घालणार आहेत का? त्यामुळे हल्ली तर मला असं वाटायला लागले की शिक्षण हक्क कायदा म्हणजे पालकांवर सूड उगवण्याचा कायदा आहे. आमची सरकारकडे मागणी राहील, जर कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की फी रिएम्बर्स करा आणि सरकारी रेट प्रमाणे करा, तर सरकारने ती केलीच पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण संस्था आरटीईची पालक आणि आरटीईची मुलं आणि नॉन आरटीईचे पालक आणि नॉन आरटीईची मुलं याच्यामध्ये भांडण लावून देतात की ब्रिटिश सरकारने भारतातल्या मुलांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली, तर आमच्या शेतावर स्वस्त मजूर आम्हाला मिळणार नाही. सरकार आणि शिक्षण संस्थांचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे. शिक्षण हक्क कायदा हा मुळामध्ये लोकांना शिक्षण देण्यासाठी केलेला आहे, याच्यावर आमचा विश्वास नाही. पालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सरकारी शाळेत जायला तयार होतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताना आम्ही सरकारी शाळेत जातो. सरकारी शाळा कशा पद्धतीच्या आणि त्यांचा दर्जा काय आहे? शिक्षक म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे वेठबिगार आहेत आणि शाळा ओस पडतात. आता ही सगळी सरकारी अधिकाऱ्यांची बदमाशी आहे. आताच्या एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक चातुर्वर्ण्य लिगलाइज केलेला आहे. शिक्षण हक्क कायद्यामुळे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. देशभरातील 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यामुळे शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. परंतु यामुळे राज्याच्या शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडला. यातून शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम देणे भाग पडले. परंतु वेळेत शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्यामुळे शाळा आणि शासन यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यामुळेच की काय, राज्य शासनाने अलीकडच्या काळात शिक्षण हक्क कायद्यात मोठे बदल केले. त्यामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे दार पूर्णपणे बंद झाले. याचा परिणाम असा झाला की इंग्रजी माध्यमाच्या शाळा फक्त श्रीमंतांच्या मुलांसाठी आणि मराठी आणि शासकीय शाळा गरिबांच्या मुलांसाठी. परंतु याबद्दल शासनाकडून कुठलीही दाद मिळत नसल्याने अखेर न्यायालयाचे दार ठोठावे लागले. न्यायालयाने या संदर्भात याचिका दाखल करून घेतली आणि राज्य शासनाच्या या शिक्षण हक्क कायद्यातील मोठ्या बदलाला स्थगिती दिली आणि पुन्हा एकदा राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील आरटी प्रवेशाला सुरुवात झाली. याच विषयी आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. आरटी कायद्याबद्दल ज्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती ते अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय शरद जावडेकर सर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एजी वार्तामध्ये. शिक्षण हक्क कायद्यामध्ये जे काही बदल केले गेले ते बदल आपल्याला अडचणीचे ठरले म्हणून आपण याचिका दाखल केली, किंवा नेमकं काय घडलं की आपल्याला न्यायालयात जावं लागलं आणि शासनाने असा कोणता बदल केला होता की जो आर्थिक दृष्ट्या गरीब आणि सामाजिक दृष्ट्या दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरणार होता? मुळामध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने जे गॅझेट नोटिफिकेशन काढलं, त्या गॅझेट नोटिफिकेशन मध्ये 25% आरक्षणाच्या तरतुदीमधून त्यांनी सर्व विना अनुदानित शाळांना वगळलं. तांत्रिकदृष्ट्या त्यांनी ते वगळलेलं नाहीये, परंतु त्याचा परिणाम मात्र असा झालेला आहे की 25% आरक्षण याच्या पुढे विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळांना लागू होणार नाही आणि त्यामुळे श्रीमंतांसाठी वेगळ्या शाळा आणि गरिबांसाठी वेगळ्या शाळा अशा प्रकारे एकंदर शाळांचं वर्गीकरण तयार झालं. हा जो शासनाचा दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन आत्ताचा नाही आहे. म्हणजे शिक्षण हक्क कायद्याची थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेतली तर आपल्याला ह्या प्रश्नाची पाळंमुळं कुठे आहेत
हे नेमकेपणाने लक्षात येईल. आणि ते थोडक्यामध्ये मी त्याचा ऐतिहासिक एक आढावा 2-4 मिनिटामध्ये घेतो. 1882 मध्ये महात्मा फुल्यांनी पहिल्या प्रथम ब्रिटिश सरकारने सक्तीचं व प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी हंटर कमिशन समोर केली होती. त्यावेळेला सरकारने आणि हंटर कमिशननी त्याची काही फारशी दाद घेतली नाही, परंतु तो प्रारंभाचा मुद्दा होता आणि म्हणून 1882 हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी काउन्सिलमध्ये अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली होती की ब्रिटिश सरकारने भारतातल्या मुलांना सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे. ही मागणी ज्या वेळेला ब्रिटिश सरकारकडे 1911 मध्ये गोखले यांनी केली, त्यावेळेला ब्रिटिश सरकारने ती मागणी स्पष्टपणे धुडकावून लावली आणि ब्रिटिश सरकारने कारण दिलं की एवढ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. आणि त्याचबरोबर आणखीन एक गमतीचा भाग झाला की त्या काळामध्ये बिहारमधल्या दरभंग्याच्या राजांनी ब्रिटिश सरकारकडे एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राला, त्या निवेदनावर बिहारमधल्या आणि भारतातल्या अनेक मोठ्या सरंजामदार आणि जमीनदार लोकांच्या सह्या होत्या. आणि त्यांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं, त्यांनी असं लिहिलं की ब्रिटिश सरकारने भारतातल्या मुलांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली तर आमच्या शेतावर स्वस्त मजूर आम्हाला मिळणार नाहीत आणि म्हणून ब्रिटिश सरकारने ही मागणी मान्य करू नये. अशा प्रकारचं पत्र दरभंग्याच्या राजांनी लिहिलं आणि एकूण त्याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकारने त्या संपूर्ण मागणीकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर गांधींनी वर्धा योजनेत किंवा नई तालीम मध्ये ही मागणी स्पष्टपणे केलेली आहे की 7 ते 14 वर्षाचं शिक्षण हे बालकाला मोफत सक्तीचं मिळालं पाहिजे, मातृभाषेत मिळालं पाहिजे इत्यादी. आणि ही सगळी जी घुसळण होत होती, ह्या घुसळणीचा एकूण परिणाम असा झाला की जेव्हा भारतीय संविधान तयार झालं, त्या संविधानामध्ये 45व्या कलमात बाबासाहेबांनी लिहिलं की मार्गदर्शक तत्वामध्ये होतं ते की 14 वर्षापर्यंत शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे. तो हक्क म्हणून जरी नव्हता तरी सुद्धा मार्गदर्शक तत्वामध्ये ते होतं आणि मार्गदर्शक तत्वाचं इंटरप्रिटेशन करताना बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की मार्गदर्शक तत्व म्हणजे ती काही सरकारला दिलेला चॉईस नाहीये, पण सरकारने ते करायचंय. तो मूलभूत हक्कामध्ये शिक्षण हक्क नव्हता. म्हणजे त्यावेळेच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधली ज्या चर्चा बघितल्या तर बाबासाहेबांनी पहिल्या ड्राफ्टमध्ये शिक्षण हा मूलभूत हक्कामध्ये टाकलेला आहे, पहिल्या ड्राफ्टमध्ये. नंतरच्या चर्चेमध्ये अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले गेले की आता आपण जर लगेच, म्हणजे त्या कालखंडात, म्हणजे हा सगळा चर्चा जी झालेली आहे ती 1945 ते 1950 म्हणजे संविधान तयार होत होतं त्या काळातली ही चर्चा आहे. आणि त्यावेळेला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काही लोकांनी असा मुद्दा उपस्थित केला की भारत नवस्वतंत्र होतोय, एकूण अजून भारत संपूर्णपणे अविकसित आहे आणि अशा वेळेला संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खरोखर सरकारवर टाकली तर ती आर्थिक जबाबदारी सरकारला पेलली नाही तर काय करायचं, अशा पद्धतीची चर्चा झाली. पण बाबासाहेबांची भूमिका ही होती की शिक्षण हक्क मूलभूत हक्कामध्ये असावा. पण एकूण त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या चर्चेमध्ये मग बाबासाहेबांनी 2 पाऊल मागे घेतलं आणि ते मार्गदर्शक तत्वात आलं. पण मार्गदर्शक तत्वात आलं तरी सुद्धा बाबासाहेबांचा हा मुद्दा होता की हे सरकारला बंधनकारक आहे, हा काही सरकारला दिलेला चॉईस नाहीये की तुम्ही करा अगर करू नका, असं नाहीये. मार्गदर्शक तत्वात आलं त्याच्यानंतर आणि त्यामुळे तो मार्गदर्शक तत्वात आल्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेला शिक्षण देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे असं सरकार मानत असे. त्यांना कितपत ते व्यवहारामध्ये शक्य झालं किंवा नाही हा मुद्दा वेगळा आहे, पण सरकार हे मानत असे. सुरुवातीचं 1990 पर्यंत सरकार मानत असे की हो, जनतेला शिक्षण देणं आमची जबाबदारी आहे.
परंतु प्रत्यक्षामध्ये आर्थिक मर्यादेमुळे त्यांनी ते काही फारसं समाधानकारक आहे. त्याच्या पुढचे 2 टप्पे ते महत्वाचे आहेत. उन्नीकृष्णन आणि दुसरा उन्नीकृष्णन आणि मोहिनी जैन हे जे 2 सुप्रीम कोर्टातले खटले झाले, हे खटले फार महत्वाचे आहेत शिक्षण हक्क कायद्याच्या दृष्टीने. या खटल्यांमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे असं म्हटलं की शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. म्हणजे तो मार्गदर्शक तत्वातनं मूलभूत हक्कामध्ये आला. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयामुळे 2005 मध्ये घटना दुरुस्ती झाली आणि अधिकृतपणे 21A मध्ये शिक्षणाची तरतूद केली गेली आणि शिक्षण हा मूलभूत हक्कामध्ये आला. शिक्षण हा मूलभूत हक्कामध्ये आल्यानंतर मग चर्चा सुरू झाली की शिक्षण हा आता कोर्टाने असं काही म्हटलं नव्हतं की प्राथमिक शिक्षण एवढंच मूलभूत हक्क आहे. कोर्टाने असं म्हटलं शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. मग शिक्षण हा मूलभूत हक्क आहे म्हणजे सर्व शिक्षण हा मूलभूत हक्क आहे असं इंटरप्रिटेशन करता आलं असतं. ते सरकारने केलं नाही आणि मग त्यावेळेला इंटरप्रिटेशन करताना कोर्टाने हे म्हटलं की मूलभूत हक्क आहे, पण हा मूलभूत हक्क सरकारच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून राहील, हे त्यांनी जोडलेलं आहे त्याला. आणि त्यामुळे मग या ठिकाणी आर्थिक मर्यादेवर मूलभूत हक्क हा अवलंबून असल्यामुळे उच्च शिक्षण आता काही नको आणि म्हणून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क असू द्या म्हणून 2009 मध्ये हा कायदा पास झाला. या कायद्याचा आणखीन एक संदर्भ मुद्दा मला या ठिकाणी सांगावाचा वाटतो. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये एक अधिवेशन घेतलं होतं शिक्षण हक्काच्या संदर्भामध्ये अखिल भारतीय पातळीवरचं. आणि त्याच्यानंतर म्हणजे भाई वैद्य त्यावेळेला अध्यक्ष होते आणि आपल्या प्रतिभा पाटील ह्या राष्ट्रपती होत्या. आम्ही एक निवेदन राष्ट्रपतींना दिलं होतं की तुम्ही सरकारला सांगा की शिक्षण, आता कोर्टाने सांगितलेले की शिक्षण हा मूलभूत हक्क आहे, तर मूलभूत हक्काचा कायदा पास करा. आणि त्याच वेळेला सरकारी पातळीवर ही चर्चा चालू होती. कपिल सिब्बल त्यावेळेला शिक्षण मंत्री होते आणि त्यावेळेला 2009 मध्ये पहिल्यांदा सक्तीचा व मोफत प्राथमिक शिक्षण हक्क कायदा हा पास झाला. तो पार्लमेंटमधनं पास झाल्यानंतर तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी गेला. राष्ट्रपतींनी सही केली आणि त्यावेळेला 2009चं सांगतोय, राष्ट्रपती भवनातनं आमच्या ऑफिसमध्ये फोन आला होता आणि प्रतिभाताईंचा निरोप होता की भाई वैद्यांना सांगा की तुम्ही मागणी केलेला शिक्षण हक्क कायद्यावर मी आत्ता सही केलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षापासून हा कायदा लागू होईल. हा कायदा तयार करण्यामध्ये आणि हा कायदा प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्यामध्ये अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा तेव्हापासून गुंतलेली आहे. अर्थात हा जो कायदा आला त्यावेळेला आणि ज्यावेळेला आम्ही हा कायदा वाचला त्यावेळेला या कायद्यातल्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही समाधानी होतो अशातला भाग अजिबात नाही. म्हणजे अनेक त्यावेळेला त्रुटी, म्हणजे आम्हाला जो कायदा अपेक्षित होता तसा हा कायदा नाहीये. पण तरी सुद्धा आम्ही असे विचार केला की ठीक आहे, मोडका तोडका का होईना परंतु तुम्ही कायदा केलात हे महत्वाचं आहे. 1882 ते 2009 इतका कालखंड भारतामध्ये शिक्षण हक्क येण्यासाठी गेला. जवळजवळ 100-125 वर्षाचा हा कालखंड आहे. 100-125 वर्षानंतर हा कायदा केला, तोही बरोबर केला नाही, पण आम्ही हा स्वीकारला. हा इतिहास सांगण्याचं कारण असं की मुळामध्ये सरकारची दानतच नाहीये की लोकांना चांगल्या प्रकारे शिक्षण द्यावं. त्यामुळे कायदा केला, त्याच्यामध्ये अतिशय साधी त्रुटी तुम्हाला मी सांगतो की हा कायदा 6 ते 14 आहे. म्हणजे 45वा कलम आणि शिक्षण हक्क कायदा याची साधी जर आपण तुलना केली तर 45व्या कलमामध्ये 14 वर्षापर्यंत शिक्षण द्यावं असं आहे. याचा अर्थ 0 ते 14 आहे आणि इथे 6 ते 14 आहे कायद्यामध्ये. म्हणजे याचा दुसरा जर बारकाईने बघितलं तर 0 ते 6चं शिक्षण कायद्याने वगळलेलं आहे. बालवाडीचं शिक्षण इतकं महत्वाचं आहे, आज जगभर हे मानलं जातं की बालवाडीचं शिक्षण हा शिक्षणाच्या प्रक्रियेतला अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे न्यूरोलॉजीचे,
चाइल्ड सायकोलॉजीचे संशोधन झालं. हे संशोधन असं सांगतं की मुलाच्या मेंदूचा 85% विकास हा 4 ते 6 या वयोगटामध्ये होतो. आणि ते शिक्षणच आम्ही संपूर्णपणे कायद्यातनं बाजूला केलं. ही अतिशय साधी समोर दिसणारी, याच्या व्यतिरिक्त अजून 10 त्रुटी मी सांगू शकेन, पण मी त्या सांगत नाही आता. मी थोडस थांबवतो याच्यामुळे तुम्हाला. तुम्ही आता म्हणताय की 0 ते 6 मध्ये हा वगळण्यात आलेला आहे, परंतु आता शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत एंट्री पॉइंट जो असेल शाळेचा, त्या एंट्री पॉइंट पासून मुलांना शिक्षण दिलं जातं. म्हणजे ती शाळा जर ज्युनियर केजी असेल, सिनियर केजी किंवा प्ले ग्रुप असेल, तर तेव्हापासून तिथे ऍडमिशन दिलं जातं, ना की पहिलीपासून. काही शाळा जर पहिलीपासून असतील तर तिथे ते दिलं जातं. मग इथे इथे हा थोडासा बदल वेगळा दिसतोय. आणि तुम्ही म्हणताय तो नेमका यातला भाग काय आहे, तो थोडासा समजून सांगा. ह्याच्यामध्ये कायद्याच्या भाषेमध्ये गेलात तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एंट्री पॉइंट जर बालशिक्षण म्हणजे ज्युनियर केजी असेल तर ज्युनियर केजी मध्ये प्रवेश दिला जाईल. एंट्री पॉइंट जर पहिली असेल तर पहिलीपासून प्रवेश दिला जाईल. हे म्हणायला ठीक आहे. प्रत्यक्षात असं दिसतं की सरकारने, ज्यावेळेला विनोद तावडे शिक्षण मंत्री होते त्यावेळेला सरकारने बालवाडीचं शिक्षण या प्रक्रियेतनं बाजूला केलं. कारण काय आहे, हा शिक्षण संस्थांचा सरकारवर असलेला दबाव आहे. बालवाडीचं शिक्षण हा पैसे मिळवण्याचा सर्वात जबरदस्त मार्ग आहे. आणि त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सरकारने कागदावर आहे, पण व्यवहारामध्ये तुम्हाला असं दिसेल की कुठल्याही शाळा स्वतःकडे बालवाडी असली तरी सुद्धा एंट्री पॉइंट बालवाडी दाखवत नाहीत. ते पहिलेच दाखवतात. कायद्यामध्ये बरोबर आहे, सर्क्युलरमध्ये सुद्धा बरोबर आहे, पण आज पुण्यातल्या किंवा इतर ज्या मोठ्या संस्था आहेत त्या बालवाडी आपला एंट्री पॉइंट दाखवत नाही. आणि सरकार सुद्धा त्या पद्धतीने त्याच्यावर जबरदस्ती करत नाही. याचं कारण असं आहे की फी रिएम्बर्समेंट ही पहिलीपासून होते. बालवाडी शिक्षणाची फी रिएम्बर्समेंट होत नाही. आणि त्यामुळे सरकार आणि शिक्षण संस्थांचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे. आम्ही बालवाडीचा प्रवेश देत नाही, तुम्ही त्याचा आग्रह करू नका, कारण फीचं रिएम्बर्समेंट 1ली ते 8वीच आहे. बालवाडीच्या शिक्षणाचं फीचं रिएम्बर्समेंटच नाहीये. आणि त्यामुळे तेरी मेरी चूप असं आहे. शिक्षण संस्था काही बोलत नाही, सरकार अट्टहास करत नाही, परंतु बालवाडीचं शिक्षण येणं. परंतु एक आता आहे की आत्ताचा जो कस्तुरीरंगन समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये त्यांनी असं रेकमेंड, आणि ते चांगली रेकमेंडेशन आहे. कस्तुरीरंगन समितीने असं म्हटलेलं आहे की शिक्षण हक्क कायद्यामध्ये दुरुस्ती करा आणि बालवाडीची 3 वर्ष आणि 9वी ते 12वीची वर्ष ही शिक्षण हक्क कायद्यामध्ये समाविष्ट करा आणि संपूर्ण शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवा. ही जी कस्तुरीरंगन समितीची जी रेकमेंडेशन आहे ही रेकमेंडेशन चांगली आहे. व्यवहारामध्ये असं दिसतंय. त्यामुळे शिक्षण हक्क कायदा हा मुळामध्ये लोकांना शिक्षण देण्यासाठी केलेला आहे, याच्यावर आमचा विश्वास नाही. तर लोकांना शिक्षण देण्याचा आभास निर्माण करायचा, पण प्रत्यक्षात शिक्षण द्यायचं नाही, अशा प्रकारची ही रचना आहे. आणि म्हणूनच 2,500 कोटी अडवून धरले किंवा दिले नाही ते त्याच्यातलाच भाग आहे. म्हणजे शिक्षण हक्क कायदा हल्ली तर मला असं वाटायला लागलेलं आहे की शिक्षण हक्क कायदा हा तुम्ही पालकांवर सूड उगवण्यासाठी काढलेला आहे का? कारण काय होत आहे, आम्हाला जो अनुभव येतो तो असा येतो की सरकार पैसे देत नाही म्हणून सर्व शिक्षण संस्था पालकांच्या मागे लागतात. तुम्ही पैसे भरा, पालकांकडनं वसूल करतात. त्यामुळे आणि सरकारकडे दाद मागायला दिलं तर थातूर मातूर उत्तर देतात. ते त्यांच्याही म्हणण्याला फार मर्यादा पडतात, कारण सरकारने फी रिएम्बर्सच केली नाहीये. त्यामुळे एका बाजूला शिक्षण संस्था म्हणतात सरकार आम्हाला पैसे देत नाही, दुसऱ्या बाजूला पालकांकडे तेवढी फी देण्याची क्षमता नाही. आणि त्यामुळे ह्या दोघांच्या, सरकार आणि शिक्षण संस्था यांच्या भांडणात मरण पालकांचं होत आहे. पालक याच्यामध्ये भयंकर त्रास. त्यामुळे हल्ली तर मला असं वाटायला लागले की शिक्षण हक्क कायदा म्हणजे पालकांवर सूड उगवण्याचा कायदा आहे. आणि त्याचंच नेमकं प्रतिबिंब मग हे जे फी रिएम्बर्स करायची नाही हा जो मुद्दा शेवटी येतो, त्याच्यातनं मार्ग काय काढायचा. म्हणून 9 फेब्रुवारीचा
जो त्यांनी अधिसूचना काढली ती अधिसूचना त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी केली अच्छा. की आम्हाला फी रिएम्बर्स करायची नाही, 2,500 कोटी संस्थांना द्यायची नाही. मग काय करायचं? तर मग आम्ही तुम्हाला तुमच्याकडे 25% मुलंच पाठवत नाही. आम्ही मुलं पाठवत नाही, तुम्हाला फी आम्ही रिएम्बर्स करत नाही. त्यामुळे दोघंही खुश झाले. शिक्षण संस्थांच्या डोक्यात आलं की आता 25% मुलं येणार नाहीत, तेवढ्या सीट्स आम्हाला ओपन मधनं भरता येतील, डोनेशन घेता येईल. सरकार खुश झालं की आता फी देण्याची जबाबदारी नाही. मरण कोणाचं झालं? मरण मुलांचं झालं. म्हणजे शासनाने जो 9 फेब्रुवारीचा जी अधिसूचना काढली, त्या अधिसूचनेमुळे जी आर्थिक दृष्ट्या मागास आणि जे सामाजिक दृष्ट्या मागास मुलं होती, त्यांच्यासाठीची इंग्रजी माध्यमाच्या शाळांची प्रवेशद्वार पूर्णपणे बंद बंद. झाली. पण शासनाने ही बंद करण्यापूर्वी त्या संदर्भातल्या काही अधिसूचना म्हणा किंवा नियम तयार केले की तुम्हाला शासकीय शाळांमध्ये ऍडमिशन मिळेल, त्यानंतर अनुदानित शाळांमध्ये मिळेल, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मिळेल आणि या शाळा नसतील मग तुम्हाला स्वयंअर्थसहाय्यित ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहेत तिथे ऍडमिशन मिळेल. अशी जी काही रचना केली ती रचना करण्यामागचा शासनाचा उद्देश काय होता? कारण ते ऍडमिशन तर देत आहेत पण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये देत आहेत आणि शेवटी त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ठेवलेल्या आहेत. म्हणजे इथे शासन म्हणतंय आम्ही ऍडमिशन द्यायला नकार नाही, पण त्यावरही पालक नाराज झाले आणि त्याला जो प्रतिसाद आहे, साधारण दरवर्षी 3.5 लाख ते 4 लाख मुलांचे अर्ज येतात. बरोबर. पण यंदा फक्त 69,000 अर्ज आले, म्हणजे प्रतिसाद कमी झाला. तर या सगळ्या चित्राकडे, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आता कसं झालं की सरकार हा सगळा जो आहे ना, हा सरकारची बदमाशी आहे की नाही म्हणायचं नाही पण द्यायचं नाही. म्हणजे म्हणताना असं म्हणायचं की विना अनुदानित शाळांमध्ये आम्ही प्रवेश देतो, आम्ही देणार नाही असं कुठे म्हणतोय, पण कंडिशन मात्र अशी टाकायची की विना अनुदानित शाळांमध्ये एकही प्रवेश होणार नाही. दुसरं सरकारचं लॉजिक सातत्याने त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे अनुदानित शाळा आहेत, तिथे वेकन्सीज आहेत, सरकारी शाळा आहेत तिथे वेकन्सीज आहेत आणि तिथे मुलांनी जावं. ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही पालकांशी बोलतो त्यावेळेला पालकांचं जे म्हणणं आहे आणि ते अतिशय जेन्युइन आहे. पालकांचं असं म्हणणं आहे की आम्ही सरकारी शाळेत जायला तयार होतो. ठीक आहे, तुम्ही म्हणताना आम्ही सरकारी शाळेत जातो. सरकारी शाळा कशा पद्धतीच्या आहेत आणि त्यांचा दर्जा काय आहे? 2-4 चांगल्या शाळा सोडून द्या, पण अनेक सरकारी शाळा अशा आहेत की त्या सरकारी शाळेतले शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी बाहेर हिंडत असतात, मतदान नोंदणीसाठी बाहेर हिंडत असतात, सरकारच्या इतर कामासाठी बाहेर हिंडत असतात. त्या शिक्षकांना शाळेमध्ये शिकवायला वेळ मिळत नाही. म्हणजे शिक्षक म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे वेठबिगार आहेत आणि शाळा ओस पडतात. ही अडचण पालक सातत्याने सांगतात. इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर इतकं वाईट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. अचरनी ह्या संदर्भामध्ये सांगितलं, म्हणजे अचरनी सांगितलेली दिलेली माहिती आणि सरकारच्या इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये असलेली माहिती याच्यामध्ये फरक आहे. याचा गमतीशीर तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये शिक्षण याची जी काही आकडेवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वच्छतागृहाची उपलब्धता 95%. आता हा आकडा वाचल्यानंतर आपल्याला वाटतं अरे वा, 95% शाळांमध्ये स्वच्छतागृहाची उपलब्धता आहे. असरनी त्याचा आणखीन खोलात जाऊन अभ्यास केला आणि ही असरची अधिकृत माहिती आहे. 2023चा अहवाल उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बारकाईने अभ्यास केला. तो कसा केला बघा. स्वच्छतागृहाची उपलब्धता 95%. स्वच्छतागृहाला दार असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या, दार आहे त्याला कडी असलेल्या स्वच्छतागृहांची संख्या, दार आहे, कडी आहे आणि पाणी आहे असे स्वच्छतागृहांची संख्या आणि वापरता येण्यायोग्य स्वच्छतागृहांची संख्या. आणि प्रामुख्याने हा प्रश्न मुलींच्या स्वच्छतागृहाच्या संदर्भामध्ये जास्त येतो. आणि ही जर आकडेवारी बघितली तर ही आकडेवारी जवळजवळ 50-55% खाली येते.
सरकार म्हणतं पाणी उपलब्ध आहे 95%, परंतु पाणी आहे म्हणजे नळ आहे म्हणजे पाणी आहे असा गृहीत धरला जातो. पण नळ आहे पण नळाला पाणी येतं का? लाईट आहे पण कायमस्वरूपी लाईट येतो का? लोड शेडिंगमुळे जर लाईट उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी कॉम्प्युटर असून सुद्धा वापरता कसा येणार? कॉम्प्युटर आहे पण वापरता येण्याजोगा कॉम्प्युटर आहे का? असरनी ही बारीक आकडेवारी काढली. पालकांचं असं म्हणणं आहे की तत्वतः आम्हाला असं वाटतं की सार्वजनिक शिक्षण व्यवस्था चांगली असायला पाहिजे. आम्ही शिक्षणाच्या खाजगीकरणाचं अजिबात समर्थन करत नाही. आमचं असं म्हणणं आहे की शिक्षणाचं खाजगीकरण आत्ताच कामा नये. शिक्षण हे सार्वजनिक आहे, ती सरकारची जबाबदारी आहे. पण तुम्ही जर सरकार म्हणून देत असाल तर नंबर 1 चांगल्या दर्जाचं शिक्षण द्या. त्याथे चांगल्या प्रकारची एकंदर सुविधा उपलब्ध करून द्या. तिथे त्या ठिकाणी चांगले शिक्षक नेमा आणि शिक्षकांना शालाबाह्य कामं सांगू नका की जेणेकरून शाळेचा दर्जा वाढेल. आणि तुम्हाला सांगतो काही पालकांनी फार हुशारीने, आणि हा आम्हाला प्रश्न सरकारला आणि सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा विचारायचा आहे. अडाणी पालक पण कसा विचार करतात ते बघा. अडाणी पालकांनी या ताडीवाला रोड मधल्या काही झोपडीमध्ये राहणाऱ्या पालकांशी आम्ही बोलत होतो, जे आमचे सभासद आहे. त्या एका महिलेने स्पष्टपणे प्रश्न विचारला, आम्ही आमची मुलं सरकारी शाळेत घालतो, शिक्षणाधिकारी स्वतःची मुलं सरकारी शाळेत घालणार आहेत का? सरकारी अधिकाऱ्यांची मुलं शिक्षण अधिकाऱ्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकणार आणि आम्हाला मात्र तुम्ही जबरदस्ती करणार की हा काय प्रकार आहे की सरकारी शाळेत जा. सरकारी शाळेत घालण्याची अडचण नाही, पण सरकारी शाळा चांगल्या करा. आणखीन 2 कारण आहेत की ज्याच्यासाठी 25% आरक्षणाखाली पालकांना खाजगी विनाअनुदानित शाळेत जायचंय. एक म्हणजे या सर्व खाजगी विनाअनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत आणि पालकांना वाटणं हे स्वाभाविक आहे. आता मी ह्या चर्चेत अजिबात जाणार नाही की शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असावं का मराठी असावं. ही तात्विक चर्चा करण्याचा आत्ता मुद्दा नाही. पालकांचं परसेप्शन काय? पालकांना हे वाटणं स्वाभाविक आहे की मुलाला जर इंग्रजी आलं तर चांगली नोकरी मिळते, मग या ठिकाणी माझी मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली पाहिजेत. पालकांना असंही वाटतं की माझी मुलं सीबीएसईच्या परीक्षेला बसली पाहिजेत, कारण त्यामुळे कदाचित अखिल भारतीय पातळीवर मुलांना संधी मिळेल. आता सरकारच्या सर्व शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. सरकारच्या सर्व शाळा या SSC बोर्डाला जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे पालकांना जेन्युइनली असं वाटतं की आम्हाला ही संधी मिळाली पाहिजे. आणि हे जे मूलभूत मुद्दे आहेत, हे मूलभूत मुद्दे 9 फेब्रुवारीच्या त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी लक्षात घेतलं. हे व्यावहारिक मी तुम्हाला मुद्दे सांगतोय. त्याच्या मागचं तात्विक कारण हे नंतरचं आहे. म्हणजे जे हायकोर्टामध्ये आम्ही जे प्लीड केलं ते दोन्ही पद्धतीत आम्ही, म्हणजे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने आम्ही आयुक्तांशी चर्चा करायचा प्रयत्न केला, पण आयुक्तांनी फारसं काही ऐकलं. ते अर्थात त्यांच्या पॉलिटिकल बॉसेस बद्दल, म्हणजे हा काही सरकारी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना आम्ही दोष देत नाही, कारण ते बांधील आहेत. त्यामुळे राजकीय हा निर्णय झाल्यामुळे खाली राबवणं याच्या पलीकडे त्यांना दुसरा काही पर्याय नव्हता. त्यामुळे ह्या मर्यादा आम्ही समजू शकतो, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्याच्या मागची अतिशय तात्विक बाजू काय होती ती लक्षात घेऊन आम्ही हायकोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं. एकंदर 3 ते 4 पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स आल्या हायकोर्टामध्ये. त्या त्यांनी नंतर क्लब केल्या. एक नागपूर बेंच समोर एक नागपूर मधल्या लोकांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केली होती. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केली होती. त्याच्यानंतर पुण्यातलीच मुवमेंट फॉर पीस, जस्टिस अँड फॉर सोशल वेलफेअर म्हणून संस्था आहे, त्यांनी रीट केला होता, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नव्हती. आणि मुंबईतली एक संस्था आहे. अशा 4 जणांनी एकंदर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केल्या. 6 मेला त्याची सुनावणी झाली आणि 6 मेला पहिल्याच ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं, सरकारला असं विचारलं की तुम्ही हा जो नियम केलाय तो नियम आम्हाला कायद्यामध्ये दाखवा. आणि सरकारी वकिलांना ते दाखवता आलं नाही.
आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी स्टे दिला. आमच्या 2 प्रेयर्स होत्या. एक म्हणजे पहिल्यांदा याला स्टे द्या आणि नंतर मग 9 फेब्रुवारीचा तुमचा जो नोटिफिकेशन कायमस्वरूपी रद्द करा. तर रद्द करायचं जे भांडण आहे ते वर्षभर आता चालेल, निरनिराळ्या वेळेला हिअरिंग होऊन त्याच्यातनं निर्णय होईल. परंतु स्टे द्या ही जी आमची मागणी होती, ही मागणी कोर्टाने मान्य केली. हे मान्य करत असताना फक्त एकच मुद्दा या ठिकाणी होतो की 25% रिझर्वेशनला हे केवळ कायद्यामध्ये कोणाला तरी वाटलं म्हणून 25% रिझर्वेशनची तरतूद नाहीये. केंद्र सरकारने शिक्षण खात्याने रॅशनल बिहाइंड आरटीई प्रोव्हिजन्स म्हणून एक नोट प्रसिद्ध केलेली आहे. ती वेबसाईटवर उपलब्ध, ती अधिकृत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे, ज्यावेळेला 2009चा कायदा आला आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोव्हिजनचं रॅशनल काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे आणि 25% रिझर्वेशनचं रॅशनल दिलेलं आहे. आणि आमचा आक्षेप हाच आहे की तुम्ही रॅशनल त्याचं लक्षात घेत नाहीये, सरकार लक्षात ते फक्त सरकार एवढंच बघते की आमचं फी रिएम्बर्समेंटची जबाबदारी संपते, बस झालं. याच्यामध्ये एक विचारावं असं वाटतं की आता ज्या शाळांमध्ये ऍडमिशन देण्याची प्रोव्हिजन केली होती, ज्याला आपण स्टे मिळवला न्यायालयामधनं, तिथे असं म्हटलं होतं की सरकारी शाळांमध्ये तुम्हाला 25% आरक्षित जागांवरती प्रवेश दिला जाईल. पण तिथे तसंही गेलं तरी तुम्हाला ऍडमिशन मिळतं. मग तिथे आरक्षित ऍडमिशन कशासाठी? हा लॉजिकली सर्वांना सामान्य पडणारा प्रश्न आहे आणि त्यामुळेच अनेक पालकांनी अर्ज भरणं टाळलं. तर हे न्यायालयामध्ये आलं होतं का आणि या संदर्भात तुम्ही पुढील वर्षभरात न्यायालयामध्ये या संदर्भात काही सांगणार आहात का? आता ही सगळी सरकारी अधिकाऱ्यांची बदमाशी आहे. बदमाशी ह्या अर्थाने की स्वतःची बुद्धिमत्ता लोकांना फसवण्यासाठी वापरणं. सरकारी शाळा या सगळ्यांनाच ओपन आहेत, 100% आरक्षण आहे. आता ज्या शाळांमध्ये 100% आरक्षण आहे त्या शाळांमध्ये सरकारी अधिकारी म्हणाल की आम्ही 25% आरक्षण देतो, तर इट इज रिडिक्युलस. हास्यास्पद आहे, हास्यास्पद आहे. तुम्ही काय सांगता, लोकांना कशाला फसवता? सरकारी शाळांमध्ये कोणीही कधीही जाऊन प्रवेश घेऊ शकतो, त्याला आरक्षणाची गरजच नाहीये. आरक्षणाची गरज कुठे आहे? जिथे प्रवेश नाही अशा इलिट स्कूलमध्ये आरक्षणाची गरज. 25% आरक्षणाचं लॉजिक जे मांडलेलं आहे ते हेच एक्झॅक्टली मांडलेलं आहे की अशा प्रकारे इलिट शाळा ज्या आहेत, विना अनुदानित शाळा आहेत, ह्या शाळांमध्ये 25% आरक्षण देणं हे कॉमन स्कूलकडे जाण्याचा पहिला टप्पा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे परिसर शाळा किंवा कॉमन स्कूल ही कल्पना कोठारी आयोगाने 1964 मध्ये मांडलेली आहे की सर्व मुलांनी एकत्र शिकावं, सर्व जाती धर्मातल्या मुलांनी एकत्र शिकावं आणि सर्व जाती धर्मातल्या मुलांनी एकत्र शिकल्यामुळे जे सोशलायझेशन होतं त्याच्यामध्ये इलिट मुलं सुद्धा चांगलं शिकतात आणि त्यांचं बघून डिप्राइव्ड सेक्शन मधली मुलं सुद्धा शिकतात. अशा प्रकारे ते ॲसिमिलेशन झालं पाहिजे, एकत्रीकरण झालं पाहिजे. हे लॉजिक म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, 25% आरक्षण हे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनकडे जाण्याचा टप्पा आहे. हे तर्क हे रॅशनल सरकारने कायदा करत असताना मानलेले. आता आताच्या या 9 फेब्रुवारीच्या याच्यात हे रॅशनलच तुम्ही बाजूला करताय, त्याचा विचारच करत नाही. आणि त्यामुळे मग तुम्ही म्हणता तसं सुरुवातीला श्रीमंतांच्या ह्या शाळा, गरिबांच्या ह्या शाळा, श्रीमंतांच्या शाळांमध्ये उरलेल्यांनी जायचं नाही, अशा प्रकारे जे डिव्हिजन झालं, ह्या डिव्हिजन हे मुळामध्ये संविधानाच्या मूलभूत समतेच्या आणि समान संधीच्या विरोधात आहे. हीच तर आमची न्यायालयात भूमिका आहे. हे सगळे मुद्दे आता न्यायालयात चर्चेला येणारच आहेत, हे समतेच्या विरोधातच आहे. हा मुद्दा आपण पालकांच्या बाजूने लढतो आहोत, पण ज्या शाळांमध्ये ती मुलं शिकणार आहेत त्या शाळा पण तितक्याच महत्वाच्या आहेत. साधारण या शाळांमध्ये 7 लाख मुलं आता शिकतायत. 7,11,000पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेत आहेत. तर या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची फी जर त्या शाळांना दिली नाही आणि त्या शाळांना त्या मोफत शिकवावं लागलं तर त्यांचंही आर्थिक गणित कुठेतरी कोलॅप्स होणार आहे आणि
जी यंत्रणा आहे, शिक्षण देणारी एखादी संस्था आहे, ती कोलॅप्स होणं म्हणजे एकूण सगळी समाजातील शिक्षण देणारी यंत्रणा बंद पडणं, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मग अशा वेळी या शाळांची बाजू कोण लावून धरणार? या शाळांना फी कोण देणार? जर शासन आपले हात वर करत असेल आणि पालक म्हणतील आम्हाला प्रवेश द्या आणि शाळा म्हणतील आम्हाला फी द्या आणि जर ती शाळांना फी मिळालीच नाही, तर त्यांचं चुकतंय कुठे? आणि पालकांचंही चुकत नाही. मग याच्यावरून मार्ग कसा काढायचा याबद्दल काही आपलं मत आहे का? 100% आमचं मत आहे. आमचं एवढं म्हणणं आहे की कायद्यामध्ये आता जे जे दिलेलं आहे ते सरकारनी पाळलं पाहिजे. म्हणजे मुलांच्या बाजूनी जे दिलेलं आहे तेही पाळलं पाहिजे. आणि कायद्यामध्ये जर ही जर कंडिशन असेल की फी रिएम्बर्स केली पाहिजे, तर आमचा हा आग्रह राहील. म्हणजे आम्ही जरी पालकांच्या बाजूने भांडत असलो तरी सुद्धा शिक्षण संस्थांची ही अडचण आम्ही समजू शकतो. आणि त्यामुळे आमचा हा आग्रह राहील, आमची ही मागणी राहील. तशी मागणी आम्ही अनेक वेळेला केलेली आहे की सरकारने फी रिएम्बर्स केलीच पाहिजे. ही जबाबदारी तुम्ही आता न केल्यामुळे 2,500 कोटीचं बॅकलॉग सगळा तयार झाला. त्या वेळेला जर सरकारने केलं असतं तर 2,500 कोटीचा बॅकलॉग राहिलाच नसता. आणि त्यामुळे आमची ही मागणीच आहे, 100% मागणी आहे की हे केलंच पाहिजे. कारण त्यांनी जर ते केलं नाही तर शिक्षण संस्था पालकांना कात्रीत पकडतात. म्हणून पालकांचे हितसंबंध राखत असताना आणि शिक्षण संस्थांचे आर्थिक हितसंबंध राखत असताना आमची सरकारकडे मागणी राहील, जर कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की फी रिएम्बर्स करा आणि सरकारी रेट प्रमाणे करा, तर सरकारने ती केलीच पाहिजे. हे सरकारची जबाबदारी आहे. आणि हा मुद्दा आम्ही सातत्याने आग्रहाने मांडतो. कारण शिक्षण संस्थांची ही अडचण आम्ही समजू शकतो की पैसे देत नसतील तर चालवायची कशी संस्था, ही अडचण आहे. आणि मग त्याचं दडपण कसं होतं, मग शिक्षण संस्था म्हणजे हे कशासाठी आम्हाला महत्वाचं वाटतं, शिक्षण संस्था आरटीईची पालक आणि आरटीईची मुलं आणि नॉन आरटीईचे पालक आणि नॉन आरटीईची मुलं याच्यामध्ये भांडण लावून देतात. आणि मग ते नॉन आरटीईच्या पालकांना सांगतात की आम्ही फी का वाढवतो, कारण त्यांची फी मिळत नाही म्हणून तुम्हाला द्यायला पाहिजे. हे जे भांडण अनेक संस्थांमध्ये काही शिक्षण संस्था हे करतात, याचा अनुभव आहे आम्हाला. की ते अशा प्रकारे म्हणजे ज्या वेळेला आम्ही आरटीईच्या कायद्याची अंमलबजावणी करा असा आग्रह धरतो, त्यावेळेला त्यांचा मुद्दा असा असतो की आम्हाला फी मिळत नाही. आम्ही त्यांना सांगतो की फी घेणं हे सरकार आणि तुमचं भांडण आहे, पालकांना त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आरटीईच्या पालकांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही आणि सरकारकडनं फी घ्या. सरकार देत नाही, मग ह्याला व्हाया मीडिया काय काढतात, तर फी वाढवायची. मग फी वाढवताना कारण काय सांगितलं जातं, कारण असं सांगितलं जातं की ते काय आहे, ती नॉन आरटीईची मुलं आहेत ना, ते पालक तर फी देत नाहीत आणि सरकार फी देत नाही म्हणून तुम्ही फी द्या. आणि मग ह्या ओपन मधल्या पालकांच्या मनामध्ये आणि मुलांमध्ये आरटीईच्या मुलांबद्दल एक अढी तयार होते. आणि मग वातावरण, शाळेतलं अंतर्गत वातावरण हे बिघडतं. हे जर बिघडू नये असं आम्हाला असं वाटतं. आणि त्यामुळे सरकारने पैसे दिलेच पाहिजेत, याला दुसरा पर्याय नाही. हा आमचा आग्रहाचा मुद्दा राहील. सुरुवातीला तुम्ही म्हणालात की आरटीई कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्यामध्ये सातत्याने बदल करावेत यासाठी तुम्ही पाठपुरावाही केला होता. आता एक वस्तुस्थिती जाणवते की 1,00,000पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलांना तो प्रवेश मिळेल आणि त्याच्यातले काही कागदपत्र त्यांनी शासनाने दिलेले आहेत वेगवेगळे. तर 1,00,000पेक्षा उत्पन्न मर्यादा ही फारच तशी व्यवहार्य वाटत नाही. तर या दृष्टीने सगळ्या कायद्याचं काही दुरुस्ती होणं गरजेचं आहे का? कुठल्या गोष्टी किंवा नियमांमध्ये बदल होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये पहिला मुद्दा हा अगदी तुम्ही बरोबर म्हटलं की 1,00,000चं उत्पन्न ही जी मर्यादा आहे कदाचित सेमी अर्बन आणि ग्रामीण भागाला उपयोगी पडेल. मुंबईमध्ये जर बघितलं की मुंबईच्या काही पालकांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या, मुंबईचं एकूण राहणीमान आणि हे बघितलं तर अगदी बाई जरी कुठेतरी धुणी भांडी करत असेल आणि नवरा जर बाहेर कुठे काय रिक्षा चालवत असेल तर त्यांचं उत्पन्न म्हणजे त्यांचा राहण्याचा स्तर अतिशय निम्न आहे, पण रुपयामध्ये मात्र उत्पन्न 1,00,000पेक्षा जास्त जातं.
त्यामुळे 1 लाखाची मर्यादा वाढवली गेली पाहिजे असा आमचा पहिला आग्रह आहे. काही ठिकाणी तर हे घेण्यासाठी म्हणजे सरकारी सुविधा सोयी घेण्यासाठी 8 लाखाच्या उत्पन्नाची मर्यादा आहे. मग तिथे जर तुम्ही 8 लाखाची मर्यादा घेता तर इथे 1 लाखाची मर्यादा का? हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा पहिला आहे. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की हे जे 1ली ते 8वीचं आहे तर ते बालवाडीपासून ते 12वी पर्यंत करा. हा दुसरा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की ह्या ठिकाणी शिक्षण हक्क कायद्यामध्ये आता जर बालशिक्षण तुम्ही घेणार असाल तर समान बालवाड्या स्थापन करा. आता परत त्या म्हणजे ही सुरुवात आता करणारे सरकार आणि त्यामुळे आर्थिक स्तराप्रमाणे वेगवेगळ्या बालवाड्या असं न करता समान बालवाड्या तुम्ही स्थापन करा. म्हणजे समान शिक्षणाकडे जाण्याचा हा एक टप्पा महत्वाचा टप्पा पुढे होईल. तिसरा मुद्दा आमची मागणी अशी आहे की कायद्याचं अंमलबजावणी करा. म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक विद्यार्थी प्रमाण हे कायद्यात दिलेलं नाही त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करा. त्याच्यामध्ये दिलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे म्हणजे शिक्षण हक्क कायद्यामध्ये चांगला भाग काय आहे असं जर मला विचारलं ना तर त्याच्या अपेंडिक्स मध्ये एका शाळेमध्ये काय काय प्रकारच्या सुविधा असाव्यात असे जे 8 ते 10 मुद्दे सांगितले ते मुद्दे फार छान आहेत. तशा पद्धतीने प्रत्येक शाळा तयार करा. चांगलं होईल ते. हे करता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण शिक्षण हक्क कायद्याचं उद्दिष्ट हे अंतिमतः समान शाळांकडे नेणारं असलं पाहिजे. आणि ह्या कायद्याने किंवा आत्ताच्या एकूणच शिक्षण व्यवस्थेमध्ये शैक्षणिक चातुर्वर्ण्य लिगलाइज केलेला आहे. म्हणजे पूर्वी समाजामध्ये ज्या पद्धतीचा सामाजिक चातुर्वर्ण्य होता तसा शिक्षण व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्य की अति श्रीमंतांच्या अति उच्च वर्गाच्या एक शाळा, त्याच्यानंतर बी दर्जाच्या शाळा, सी दर्जाच्या शाळा, डी दर्जाच्या शाळा आणि मग अगदी निम्न स्तराच्या शाळा. म्हणजे मग कुठेतरी काहीतरी ग्रामीण भागामध्ये काहीतरी शिकवा अशा पण हा जो काही एकंदर चातुर्वर्ण्य निर्माण हा चातुर्वर्ण्य संपला पाहिजे. तो लिगलाइज होता का? आता तो लिगलाइज केलेला आहे. शिक्षण हक्क कायद्याची व्याप्ती वाढवा आणि ह्या ठिकाणी एक समान प्रकारच्या शाळा कशा निर्माण होतील, समतेचं संविधानाचं मूल्य शिक्षण प्रक्रियेतून मुलांपर्यंत कसं आपल्याला संस्कारित करता येईल ह्या दिशेने शिक्षण हक्क कायद्याचं बदल आणि मूल्यमापन होणं आवश्यक आहे. ओके. आता आपण बऱ्याच प्रश्नांचा आढावा घेतला. आता न्यायालयात याचिका दाखल आहे, तिला स्थगिती आहे. जूनमध्ये त्याच्यावरती पुन्हा सुनावणी होणार आहे. पण हा लढा काही आत्ताच याच्यातून संपेल असं वाटत नाही. तर सर्वसामान्य पालक किंवा जे आरटी अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे अशा सर्व पालकांना तुम्ही काय सांगाल? शिक्षण हक्क कायद्यामध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करायचा असेल तर जे पी नाईकांनी फार चांगलं सांगितलंय. जे पी नाईक असं म्हणाले की शिक्षणाची एक समाजामध्ये चळवळ होण्याची आवश्यकता आहे. शिक्षण व्यवस्थेतले बदल हा अकॅडमिक चर्चेचा विषय नाही. केवळ शिक्षण व्यवस्थेतले बदल हे चर्चासत्राचे विषय नाही. तर चर्चासत्राचे विषय आहेत ते, पण केवळ चर्चासत्राचे विषय नाही. विद्यापीठाच्या आयव्हरी टॉवर मध्ये चर्चा करून शिक्षण व्यवस्थेत बदल होत नाही. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होतात. समाजामध्ये उठाव झाला पाहिजे, समाजामध्ये जागृती झाली पाहिजे, समाजामध्ये पालक एकत्र आले पाहिजे आणि पालक हा सर्वात महत्वाचा शिक्षण चळवळीतला मुद्दा आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये इतर अनेक घटक आहेत. शिक्षक आहेत, कर्मचारी आहेत, शिक्षण संस्था आहेत, अनेक घटक आहेत. पण ह्या घटकांचा एकूण दृष्टिकोन हा त्यांचे हितसंबंध बघण्याचा आहे. ह्या दृष्टिकोनामध्ये विद्यार्थी हा केंद्रीभूत नाहीये. मागण्यांमध्ये सुद्धा बघितलं तर असं चित्र दिसतं की त्यांच्या वर्किंग कंडिशनच्या मागण्या या सर्वात महत्वाच्या असतात आणि विद्यार्थ्यांशी निगडीत मागण्या या कुठेतरी 50 मागण्या असतील तर 49वी मागणी विद्यार्थ्यांच्या संदर्भात असते. हे आपल्याला उलट करायचं आहे.
विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यार्थी हा पहिला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पालक हे एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आमचं जी काही धडपड आहे ती धडपड पालकांना जागृत करण्याची आहे आणि ही करत असताना केवळ शिक्षण हक्क कायद्यामध्ये बदल करा एवढ्यापुरतं मर्यादित विजन आमचं नाही. आमचं असं म्हणणं आहे की जे भाईने आम्हाला जे सांगितलं की बालवाडीपासून उच्च शिक्षण मोफत असलं पाहिजे, ते समान असलं पाहिजे, ते गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे आणि ते धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. हे जे 4 पिलर्स आहेत शिक्षण व्यवस्थेचे, अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था उभी करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी समाजातनं सरकारकडे दडपण यायला पाहिजे. म्हणजे आता आम्ही जी जनहित याचिका दाखल केली त्याच्यामध्ये आमच्या बरोबर 4 पालक आहेत. दुसऱ्या एखाद्या मुवमेंट फॉर पीस जस्टिस त्यांनी जे रीट केलं त्यांच्याकडे 17 पालक आहेत की त्या पालक आर पार्टीज, म्हणजे त्यांच्या वतीने आम्ही भांडणार नाही, तुम्हाला घेऊन आपण एकत्र मिळून भांडूया. ही सुरुवात आहे, परंतु ह्याचा एक व्यापक अशा प्रकारची विजन आमच्या डोळ्यासमोर आहे. करणं कठीण आहे, पण तरी सुद्धा त्याला दुसरा पर्याय नाहीये, अन्यथा इथे काहीच होणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या दिशेने सर्व पातळ्यांवर भांडायचा प्रयत्न करतो. रस्त्यावर भांडतो, कायदेशीर भांडतो, जिथे जिथे वेळ मिळेल तिथे तिथे भांडत राहणं, पालकांना बरोबर घेणं आणि भांडत राहणं. ह्याच्या पलीकडे शिक्षण व्यवस्थेतल्या बदलाला दुसरा काही मार्ग असेल असं मला वाटत नाही. आज आपण शिक्षण हक्क कायदा, त्यातल्या त्रुटी, न्याय प्रविष्ट आणि शासनाकडनं आणि संस्था चालकांकडनं होणाऱ्या काही महत्वाच्या बाबी याचा आढावा घेतला आणि अखिल भारतीय शिक्षण हक्क अध्यापक सभेचे सन्माननीय जावडेकर सर यांनी आपल्याशी मनमोकळा संवाद साधला. मी जावडेकर सरांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि यापुढेही असाच आपला स्नेह राहील आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू एवढं मी सांगतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. तुमचेही आम्ही आभार मानतो, कारण हा विषय लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसार माध्यम ही फार महत्वाची भूमिका बजावतात आणि प्रसार माध्यमांचं एक दडपण सरकारवर निर्माण होतं, समाज जागृती होते आणि शासनावर त्याचं दडपण होतं आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये समाज माध्यमांची ही जी सामाजिक पार्श्वभूमी आहे किंवा जबाबदारी आहे ही आपण तितक्या नेटाने नेताय याच्याबद्दल मनापासून आम्ही आभार मानतो. कारण शिक्षणाला एकूण राजकीय चळवळीमध्ये कुठेही अग्रक्रमांक नसतो. अगदी निवडणुकीमध्ये आता जरी बघितलं तर सर्व भाषणं जर बघितली तर शिक्षणाचा उल्लेखच नाहीये. चर्चेमध्ये इतका महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे एवढ्या माणसांना अडाणी ठेवून कुठला देश विश्वगुरु होणार आहे असं कुठे असतंय का? तर त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे, पण त्याची चर्चा होत नाहीये कारण त्याला राजकीय महत्व नाही आणि अशा बिन राजकीय म्हणजे खऱ्या अर्थाने राजकीयच आहे, शिक्षण हे राजकारण आहे, एज्युकेशन इज पॉलिटिक्स, पण ज्या अर्थाचं हे दीर्घ मुदतीचं राजकारण आहे आणि अशा प्रकारच्या अल्पमुदतीचं राजकारणाचं संदर्भ नसलेल्या हा विषयाला आपण वेळ देताय, आपण हे मुद्दे मांडताय, तो प्रश्न लावून धरताय, याबद्दल चळवळीच्या मार्फत सुद्धा आम्ही तुमचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचा सपोर्ट आम्हाला मिळावा भविष्यामध्ये अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.